सभा निवडणुकीच्या वेळेला मी आले होते आणि तोपर्यंत लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार निश्चित झालेले नव्हते. परंतु केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परत एकदा पंतप्रधान झाले आणि महायुतीला राज्यामध्ये संमिश्र असं म्हणता येईल असं यश मिळालं. परंतु शिवसेनेचे 8 खासदार निवडून आले आणि आपल्या चर्चेमध्ये सुद्धा अनौपचारिकरित्या नक्की शिवसेनेचे किती येतील असं पत्रकार विचारत होते. तर त्यांची पण थोडी चिंता दूर झाली असेल. आम्हाला अजून अपेक्षा होती यशाची, पण ते जरी त्याच्यात मिळालं नसलं तरी सुद्धा आमचाही परफॉर्मन्स खूप चांगला होता. स्ट्राईक रेट चांगला होता. माननीय शिंदे साहेबांनी जे प्रचंड परिश्रम केले त्याला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला असं चित्र झालेलं आहे. आणि आता आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याच्या निमित्ताने इकडे आलो. हे 9वं पुष्प म्हणजे हा 9वा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीने घेतलेला आज महाराष्ट्रात होतोय. आणि आज साताऱ्याला तिथल्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमच्या प्रवक्त्या शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे, तसंच उपनेत्या कलाताई शिंदे, सांगलीच्या महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे आणि सुलोचनाताई पवार उपजिल्हा प्रमुख आणि अनेक पदाधिकारी आजच्या उपस्थित होत्या. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधलं वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी गढूळ झालं असलं तरी स्त्रियांच्या मध्ये या योजनेच्या निमित्ताने इतर योजनांच्या निमित्ताने खूप उत्साह आहे. ज्यावेळेला मी आज महिलांना विचारलं की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे तर 90% महिलांनी हात वर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना याच्यासाठी जी अट आहे त्या अटीमध्ये बसणारे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल झालेले आहेत. त्या प्रत्येकाला 18 तारखेपर्यंत पहिला हप्ता 1,500 रुपयाचा मिळणार आहे. आणि त्या योजनेवरती टीकाकारांचं काय म्हणणं होतं याच्यावर तर माझं म्हणणंही मी आता कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही मला प्रश्न विचारा, त्याच्यावर तुम्ही नक्की उत्तर देईन. आणि उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे बाकी जरी संबंधित इतर काही योजनांची असतील उत्तरं तर ती सुद्धा मी जरूर देईन. आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेन की केवळ प्रत्येक सरकारच्या योजनेकडे दूषित भूमिकेतून बघण्यापेक्षा केंद्र सरकारने केलेला अर्थसंकल्प असेल, राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी जो प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे, रोजगाराचे अनेक प्रकल्प येण्याच्या दृष्टिकोनातून मोठे परत एमओयू राज्य सरकारचे झालेले आहेत. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल याच्यात कुठलीही शंका नाहीये. लोकसभेच्या वेळेला काही वेळेला जी वस्तुस्थिती नाहीये ती वस्तुस्थितीचं विपर्यास करून मांडण्याचं काम हे विरोधी पक्षांनी जरी केलं असलं तरी सुद्धा जनतेला काय वाटतं आहे ते समोर आलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगल्या प्रकारचं यश मिळेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाहीये. आपण जरूर प्रश्न विचारू. महिलांना काय ते अर्ज भरायला येत नाही तर अंगणवाडी सेविका भरतात. त्या जर भरत असतील तर रिजेक्ट होण्याचं कारण काय? तर पात्र व्हायला पाहिजे ना. ते याच्यामध्ये तुम्ही फार छान प्रश्न विचारलाय, त्यामुळे मी आभारी. अजून काय ऍड करायचं ते ज्योती सांगतील. याच्यामध्ये 15 लाख अर्ज साधारण रिजेक्ट झालेले आहेत असं म्हणतायत. आणि भरलेले जे अर्ज आहेत ते 1.5 कोटीच्या वरती संख्या आहे. म्हणजे 10% पर्यंत त्याच्यामध्ये त्रुटी आलेल्या आहेत. तर कुठल्याही सर्वेक्षणामध्ये कुठल्याही आपल्या याच्यामध्ये योजनांच्या मध्ये काही टक्के रिजेक्शन असतं. याचा अर्थ ते कायमस्वरूपी बाद झालेले अर्ज आहेत असं नाहीये. आणि दुसरं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या असतात की बँकेमधलं नाव वेगळं आणि त्याच्यावर भरलेलं स्पेलिंग मिस्टेक असणं, काही वेळेला पोर्टलवरती मध्ये थांबायला लागलं आणि मग उरलेली माहिती भरलेली असणं, आधार कार्डाचा नंबर जो आहे तो नंबर मॅच न होणं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सदस्यांनी मला सांगितलं की आता नवीन त्यांनी जे पोर्टल परत त्याला स्वरूप दिलेलं आहे पुनर्सुधारित, तर त्याच्यानुसार आधार कार्ड आलं की आपोआपच ते सर्व फीड होणार आहे. म्हणजे नाव आणि त्याच्या नंबरच्या बद्दलचे जे हे होते विसंगती येऊ शकतात त्या आपोआपच त्याच्यातून मार्ग निघणार आहे. आणि सरकारने माझ्या माहितीप्रमाणे 2.5 कोटी पर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे. तर तेवढं लक्ष जर पूर्तता झाली तर काहीच प्रश्न येणार नाही. अजून जरी महिलांनी अर्ज भरले तरी सुद्धा त्या संदर्भामध्ये जसं आपली एरवी असतात अपिलात जात आहेत, आपण विचारू शकतो तशा पद्धतीने सुद्धा प्रक्रिया पुढच्या काळात होईल की काय कारणामुळे तो रिजेक्ट झालेला आहे, काही कागदपत्र कमी आहेत का काय. प्रत्येक रिजेक्ट झालेल्या अर्जदाराला त्यांना त्यांची बाजू मांडून त्याच्यात पात्र होण्यासाठी म्हणून योग्य ती संधी दिली जाईल. जे अगदी त्याच्यात बसण्यासारखेच अर्ज नाहीयेत त्याच्याबद्दल मग दुसऱ्या कुठल्या योजनेमार्फत त्यांना काही लाभ देता येतोय का हा सुद्धा प्रयत्न केला जाईल. अधिक एक माहिती मला अधिकाऱ्यांनी सांगितली की समजा एखादी महिला अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र आहे
आणि तिने इथे भरलेला आहे. तर अशा वेळेला तिला या योजनेच्या मार्फत सुद्धा फायदा मिळू शकतो आणि तिथे सुद्धा ती पात्र ठरते. आणि तिथे ती पात्र ठरल्यामुळे ती पात्र लाभार्थी आहे याचा उलट तो पुरावा धरला जातो आहे. आणि एक लोकांची त्रुटी आहे की 1,500 काय होणार. तर मला असं वाटतं मगाशी मी भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात ज्या माणसाला ₹100 किंवा ₹400 ज्या राज्यामध्ये काही वेळेला दुर्दैवाने शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते त्या राज्यामध्ये मुलांच्या फीच्यासाठी काही वेळेला पुस्तकं आहेत, रेनकोट आहे, बूट आहेत, स्वेटर आहेत, शाळेत जात असताना दप्तरं लागतात. जरी सरकारने किती मोफत केलं तरी सुद्धा काही गोष्टींसाठी मी साधं सांगते माझ्या घरातल्या बाईवरून की आपण सगळं देतो पण तिला जे विचारलं मी यायला की तुझी मुलगी जाणार कशी, सेंटर कुठे आहे, तर सेंटर 2 रेल्वे स्टेशन सोडून आहे सेंटर. तर मग अशा वेळेला तुम्ही टॅक्सीने गेलात तरी चालेल असं जेव्हा तिला सांगून मी स्वतः मदत दिली तर त्यावेळेला लक्षात आलं की 700 ते 800 रुपये सुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे. आणि तिने सांगितलं पहिलं म्हणजे मुलगी खूप आनंदाने हसत होती की आई मी सुद्धा आता टॅक्सीने जाऊ शकते. त्यामुळे मुलांच्या मनात अशा प्रकारनी एक विश्वास वाढणं, स्त्रियांना तो विश्वास वाटणं आणि आमच्या बरोबर कोणी आहे मदत करणारं. हे पहा समाजामध्ये ज्यांच्याकडे सत्ता नाहीये, ज्यांच्याकडे संपत्ती नाहीये आणि ज्यांच्याकडे प्रतिष्ठा नाहीये त्यांना समाजात काहीच कोणी त्यांना विचारपूस करत नाही. आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या पाठीमागे सरकार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि तो आत्मविश्वास वाढावा म्हणून ही योजना केलेली आहे. असं याच्यासाठी मी असं म्हणेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या दुष्काळाचा विषय होता त्यावेळेला सगळीकडे विभागीय आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी जे आरडीसी आहेत, प्रत्येक ठिकाणचे जे रेसिडेंट कलेक्टर्स आहेत ते या कामाच्यासाठीच त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली असते. त्यामुळे अशा ज्या योजनांमध्ये केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याच्यावरती निराकरण करण्यासाठी एखादा हेल्पलाईन नंबर किंवा त्यांची मदत सेवा ही आवश्यक आहे. तर मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते की या संदर्भामध्ये काही जर का अडचणी असतील आणि मी सुद्धा आमच्या कार्यालयाच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करते. आणि एक खरं आहे की अगदी बँकेचा फॉर्म सुद्धा खूप क्लिष्ट झालेला आहे. पुढच्या योजना कशाला, आपल्यासारखा सुशिक्षित माणूस बँकेत गेला तरी त्याच्यामध्ये कुठे नक्की भरायचं आणि काय करायचं हा प्रश्न लोकांना पडतो. एक तर मातृभाषेचा उपयोग करणं फार आवश्यक आहे. हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्या भरल्या जात नाही त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे. दुसरं सुविधा केंद्र आपण केलेली आहेत पण त्यातले बऱ्याचशा ठिकाणी काही अडचणी त्याच्यामधल्या असतात. आणि तिसरं वाईट असं आहे की अशा ज्या योजना डायरेक्ट थेट मदत मिळते ना त्या आपण चांगल्या हेतूने डायरेक्ट बँक ट्रान्सफर करतो. पण मला असं सांगलीमध्ये निदर्शनाला आलं ज्याला कामगारांना थेट पैसे मिळत होते ₹2200, ₹1,500 तर काही कार्यकर्ते म्हणवणारे लोक हे त्याच्यामधून कमिशन घेतल्याशिवाय त्यांना सहकार्यच करत नव्हते. आणि एखादा अधिकारी जर का त्याच्यात सामील असेल आतमधला तर तो सुद्धा सांगतो अशा वेळेला. त्यामुळे अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनाला आल्या तर तुम्ही जरूर आमचं लक्ष वेधा, आम्ही त्याच्यात लक्ष घालू. मतदान मागायला सुद्धा 4 वेळा कोण गेलं असेल तर ते निवडून आले असते. म्हणजे कोणीच गेलं नाही त्यांच्याकडे आले अशी परिस्थिती आहे. असं कोण म्हणतं ज्या महिला असं म्हणत असतील ना त्यांना तुम्ही सांगा की आमच्या शिवसेनेच्या संपर्क करा आणि त्याप्रमाणे आम्ही मदत करू अर्ज भरायला. पण एक असतं की त्यांनी पण स्वतः इच्छा दाखवली पाहिजे. काय माहितीये का भाऊ, मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे. काही वेळेला पेशंट काय सांगतात की तुम्ही सगळ्या घरोघर जाऊन पेशंट बघा पण तुमचं काम आहे, तुम्ही सरकारी लोक आहे, आम्ही सरकारी लोकच काम करत नाही असं म्हणतो, असं लोक पण बोलतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं ज्या महिलांना मदत पाहिजे त्यांना मदत आम्ही नक्की करू. शंभूराजे अदृश्य नाही. म्हणजे मला काही कळलं नाही. आंदोलन असतं जिल्हाध्यक्ष तर मला तर वाटतं 2 ते 3 महिने झालेले साखर काढलेले त्याच्यावर दिसतच नाही. थोडं तुम्ही सूचना देते बरोबर संघटनात्मक काम होत नाही असं मुद्दा आहे. त्यात दुसरा मुद्दा आहे की चंद्रकांत जाधव आहे, पुरुषोत्तम जाधव आहे हे बाहेर पडण्याच्या तयारीत. मग नेमकं आता शिवसेना जी आहे नेमकी मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या मार्गावर आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये काय माहिती काय सगळ्या अफवा आहेत याबद्दल ज्या आहेत त्या हे सगळे लोक इथे जे सापडत नाही ते सगळे शिंदे साहेबांच्या बरोबर दिसतात. मुंबईत सगळेजण असतात तिथे दिवस रात्र. सातारा जिल्ह्याची मोठी संख्या असते तिकडे. त्यामुळे ते साहेबांच्या प्रेमापोटी दिसत नसतील जिल्ह्यामध्ये जर का तर मी साहेबांना सांगायला सांगते की मधून मधून जिल्ह्यामध्ये लक्ष घाला असेल तर. नसेल जर का तसं किंवा पत्रकारांना घाबरतात का काय विचारते काय आहे का तसं.
शारदाताई जाधव यांनी द्यायला आली होती. हा मेळावा गमतीत घेतला का नेमकं चार दिवसात काहीच माहिती नाही. तुम्हालाच कल्पना आहे का? कापसे तुमच्या सर्वांना पर्यंत नाही पाठवलं. म्हणून आलो. आणि प्रेसवाले ज्यावेळेस गेले त्यावेळेस आम्हाला तर फोटो सुद्धा काढून दिला नाही. आम्ही तर सर, चांगल्या करताच गेलो. नाही हे काय माहितीये का, तुमचं चांगलं आहे हेतू, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण कोणाला फोटो नाही काढू दिला मला माहित नाही काय झालं ते. पण आमचा हा मेळावामुळे याचा अंतिम त्याचा निर्णय आम्ही काल संध्याकाळी घेतला. कारण आज महेश शिंदेचा वाढदिवस होता, तर कोरेगावला जाऊन तिथे भेटावं का इकडे यावं का मान खटावला जायचं असं थोडंसं चर्चा चाललेली होती. गुप्त वगैरे काहीच नसतं. शिवसेनेची पहिली बातमी पेपरला छापता तुम्ही, त्यामुळे गुप्त वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरं आमची सन्मान यात्रा चालू आहे, सगळीकडे बातम्या चाललेल्या आहेत. दुसरं कोल्हापूर सातारा सांगली एकत्र घ्यायचं होतं, पण कोल्हापूरचं पाणी आता ओसरायला लागलं म्हणून मग साताऱ्याचं सुद्धा घेऊया असं संयोजनातल्या काही त्याच्यामधले भाग आहेत. आणि दुसरं असं की मी स्वतः काही पत्रकारांना नाही कळवलं, हे खरं आहे. परंतु मी म्हटलं आता मी किती वर्ष कळवत राहायचं, तर म्हटलं आपण यांना कळवू दे. तर पण असं जर का होत असेल तर तुम्हाला रंगून पद असल्यामुळे आता आले पद असल्यामुळे शिवसेना नेते पण तुम्ही आले पाहिजे असं आमच्या पण मी आता संविधानात पद आणि शिवसेना नेत्या हे दोन्ही माझ्याकडे जबाबदारी आहेत. त्यामुळे मी असं तर म्हणू शकत नाही की बाबा मी आता या क्षणापर्यंत हे म्हणून बोलते आणि त्या क्षणापर्यंत ते म्हणून बोलते. कारण तुम्ही प्रश्न बहुश्रुत असल्यामुळे विश्वव्यापी प्रश्न विचारत असतात, त्याच्यामुळे मला अजून पण काय बोलायला लागू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की शिवसेना नेता म्हणून जे जबाबदारी असते त्याच्याचसाठी ही सन्मान यात्रा आहे. पण शेवटी कसं होतं, जेव्हा तुम्ही सांगता की आम्हाला अमुक अमुक अधिकारी सापडत नाही, त्या क्षणी माझ्यातलं उपसभापती जागा होतो ना की नाही, मला त्याच्यात तिथे लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे माझा हेतू वाईट नाही असं समजून घ्या तुम्ही. तर सगळ्यात आधी एक सांगायचंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर आपण सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ही ब्लॉकबस्टर योजना ठरलेली. तर मला वाटतं की दुसरी कुठली योजना ही एवढी लोकप्रिय ठरलेली नाही. परंतु तुमचा जो आधीचाही प्रश्न होता त्याचे उत्तर मी इथे देते की लाडक्या बहिणींना काहीतरी मिळालं म्हटलं की काही सावत्र भावांना पोटशूळ उठलेला आणि ते सावत्र भाऊ हे काही कोर्टात गेले. कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याचं नाव जरी मुल्ला असलं तरी त्यांचे वकील हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तपासून बघितले तर कुठल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत हे आपल्याला तिथे पाहायला मिळेल. त्यामुळे राजकीय हेतूनं ते कोर्टामध्ये गेलेले होते. पण मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला की लोकाभिमुख योजना त्यांना आम्ही विरोध करू शकणार नाही, याचा अर्थ संविधानानं या सावत्र भावांना दिलेली ती चपराक आहे. कारण भारतीय संविधानाच्या प्रमाणे भारत हे कल्याणकारी राज्य आहे. म्हणजे एखादी कंपनी जशी फायदा आणि तोटा बघून चालवली जाते तसं राज्य किंवा राष्ट्र हे फायदा नुकसानीसाठी चालत नसतं, तर ते जनतेच्या कल्याणासाठी चालत असतं आणि त्या विकासाला एक मानवी चेहरा असला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की तिथे कोर्टानेच सरकारची बाजू किती बरोबर आहे हे सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्या सावत्र भावांना आता लाडक्या बहिणी ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणार. राहता राहिला प्रश्न तरतुदीचा. तर आपण कुठली योजना किंवा गुंतवणूक यासाठी एक रूल असतो IRFBचा. त्याप्रमाणे की तुमचं जे कर्जावरचं व्याज आहे ते 9 ते 10% पुढे जाता कामा नये अशा पद्धतीचा एक नियम आहे. सध्याच्या काळात आपण बघतोय की कदाचित याच्या आधी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री असल्यामुळं ते कुठे रेमडेसिवीर असेल, बॉडी बॅग असेल, सगळीकडे फक्त पैसे खाणं म्हणजे फक्त घेणं एवढाच त्यांचा धंदा होता. त्यांना देणं माहिती नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की महाराष्ट्र पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये FDI मध्ये आपण एक नंबरवरती आलेलो आहोत. जीएसटीचं कलेक्शन वाढत चाललेलं आहे आणि आपलं जे कर्ज आहे ना ते IRFBच्या नियमानुसार आहे. म्हणजे आपला व्याजाचा जो दर आहे तो 6-7% पर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाच भार पडणार नाही. उलट तुम्ही बघा की जे लोक आमच्यावरती आरोप करतात की निवडणुका तोंडावर आल्यामुळे योजना काढली, भाऊ तुम्ही मला सांगायचं की जेव्हा एसटीचं अर्ध तिकीट केलं शिंदे साहेबांनी तेव्हा कुठली निवडणूक होती? जेव्हा लेक लाडकी लखपती योजना आणली आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये देणार म्हणलं, कुठली निवडणूक होती त्यावेळेला? ज्या वेळेला प्रत्येक आईचं नाव हे आपल्या मुलांच्या सरकारी कागदपत्रावर असेल ही योजना काढली तेव्हा कुठली निवडणूक होती? ज्या वेळेला वयोश्री योजना लागू केली तेव्हा कुठलीच निवडणूक नव्हती. आणि मला विश्वास आहे जसे एसटी तोट्यात होती आणि जेव्हा अर्ध तिकीट आणि 75 वर्षाच्या वरील वयोवृद्धांना मोफत प्रवास त्यावेळेस अनेक जण म्हणाले की आता तर एसटी बंदच पडणार. उलट झालं की एसटी म्हणजे महिलांची पावलं लक्ष्मीची पावलं असतात आणि त्या लक्ष्मीच्या पावलांचा स्पर्श एसटीला झाला आणि ती एसटी फायद्यात आली. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ओवाळणी दिल्यामुळं
राज्य शासनावर कुठलाही बोजा पडणार नाही, उलट महाराष्ट्राचं कल्याणच होईल. कारण हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, रमाई आणि अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे. काही सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणतायत, काही सावत्र भाऊ या योजनेला लाच म्हणतायत. मला त्यांना ठणकावून सांगायचंय की भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात, त्याला भीक नाही म्हणत. पण तुम्ही एका वेळेला दिल्ली समोर झुकणार नाही म्हणून गर्जना करणारे आज दिल्लीच्या दारात जाऊन मुख्यमंत्री पदासाठी जे तात्काळच उभारला, 2-2 दिवस वेळ मिळत नाही ना, भीक मागणं त्याला म्हणतात. महाराष्ट्रातल्या महिला या भिकारी नाहीयेत, त्या स्वाभिमानी आहेत आणि हे भावा बहिणीचं प्रेम आहे. आज ज्या महिला आम्हाला भेटल्या त्यांनी इतकं भावनिक करणाऱ्या गोष्टी सांगितल्या की आज भावाचा उपवास आहे ताई, आणि आमच्या भावांच्या बरोबर आम्ही आमचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुद्धा उपवास धरला. हे आम्हाला महिलांनी सांगितलं की महाराष्ट्राची जनभावना. महिलांनी काय करावे किंवा काय उपस्थित केलं माहित नाही, पण महिलांना ऍक्च्युली आता फॉर्म भरताना सर्व्हर कनेक्शन असल्यामुळे खूप त्रास आलेला आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत एखाद्याचा फॉर्म भरतात, तेवढे वेटिंग आहे. अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरतात महिला, आणि जर यदा कदाचित गव्हर्नमेंटकडे फंड शॉर्टेजमुळे किंवा आणि काही तांत्रिक कारणामुळे जर पैसे मिळाले नाही इलेक्शनपर्यंत, तर या सरकारला शिव्याची दाखवली तर मिळेलच, पण मतदान सुद्धा मिळण्याची शंका नाही. मग सरकारला याचं काय भीती किंवा गांभीर्याने काय विचार करायचा? ठाकरे गटाच्या नेत्या आहेत महिलांच्यावर अत्याचार होत आहे, त्यावरून सध्या राज्य सरकारवर त्या टीका करत आहेत. त्याला तुम्ही काय उत्तर द्या? आधी यांच्या प्रश्नाचं उत्तर देते. सगळ्यात आधी मला हे सांगायचंय की आम्हाला महिलांचे बहिणींचे आशीर्वादच मिळणार आहे. कारण मुळात बघा की जो ऍप होता नारी शक्ती दूत ऍप, हा एक इंडिजिनियस ऍप आहे. तो मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने डेव्हलप केलेला ऍप आहे. आणि त्या ऍपच्या माध्यमातून आम्ही असं बघितलं की गडचिरोलीच्या म्हणजे गडचिरोलीमध्ये बसून सुद्धा एखादी महिला घरात बसून तो अर्ज भरू शकते आणि मुंबईसारख्या महानगरात सुद्धा भरू शकते. आपण जो म्हणत आहात की जास्त प्रतिसाद असल्यामुळे काही वेळेला सर्व्हर डाऊन होणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत, आम्ही ते नाकारत नाही. पण आमची टेक्निकल टीम ही दररोज त्याच्यावरती काम करते आणि रोज आम्ही ऍप अपडेट करत आहोत. आणि त्यालाच आम्ही उत्तर म्हणून आता त्याला URL सुद्धा दिलेली आहे. कारण ऍपवरती पण तुम्ही बघा की URL दिली की तर PC वरती अर्ज भरावा लागतो. ऍप्लिकेशन देण्याच्या पाठीमागे हाच हेतू होता की प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल हा प्रत्येक घरात असतो आणि महिला त्या अर्ज भरू शकते. दुसरं तुम्ही बघायला पाहिजे की तुम्ही जर पाहिलं तर नारी शक्ती दूत ऍप ज्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेलं होतं. तर आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की जे ऍप मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या टेक्निशियननी म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी डेव्हलप केलंय, ते आज 3 नंबरवरती आहे जगामध्ये. पहिलं इंस्टाग्राम आहे, दुसरं इंस्टाग्राम लाईट आहे आणि तिसरं नारी शक्ती दूत ऍप आहे. जवळपास 70 लाख डाउनलोड त्याच्या झालेले आहेत. आणि आतापर्यंत आम्हाला त्या माध्यमातून 1,60,00,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 1,27,00,000 अर्ज हे मंजूर झालेले आहेत. उरलेले जे अर्ज नामंजूर झालेले आहेत ते आम्ही रिजेक्ट केलेले नाहीये. त्यामध्ये काही त्रुटी अशा गंभीर आढळल्या. उदाहरणार्थ आम्ही एक बातमी बघितली की लाभार्थ्यांच्या फोटोच्या जागी घरातल्या रेडिओचा फोटो लावलेला, किंवा कधी कधी जसं ताईंनी सांगितलं की जो बँक खाते नंबर दिलेला असतो तो आधार कार्डशी लिंक नसतो. अशा काही त्रुटी आहेत, त्यांना आपण दुरुस्तीची संधी देतोय आणि त्याही महिलांना त्या संबंधित म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जे प्रश्न विचारलात, मला खरं तर या ठिकाणी विचारायचं की महिला सन्मानाची गोष्ट कोण करते? की ज्यांच्या पक्षातले नेते सभागृहामध्ये आया बहिणींच्या वरनं शिवीगाळ करतात ते लोक महिला सन्मानाची गोष्ट करणार आहेत? मला सांगा, ज्यांच्या पक्षाचे नेते त्या सपना काटकर या महिला नव्हत्या का? त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतात. काढा तुम्ही त्या संजय राऊतांचं कॉल रेकॉर्डिंग आणि त्याच्यावरती बघा, तेव्हा महिलांचा अपमान होत नाही. लोकशाहीच्या मंदिरात एक महिला उपसभापती खुर्चीवरती असताना त्यांच्या समोर तशी अगदी अश्लील अशी भाषा वापरली जाते आणि पुन्हा परत मीडियाच्या समोर येऊन त्याचं लाजिरवाणं घाणेरडं समर्थन केलं जातं, बोटं तोडण्याची भाषा केली जातात. हे लोक महिला सन्मानाच्या विषयी बोलणार आहेत. कुठे गेला होता ह्यांच्या महिला सन्मानाच्या गोष्टी? याच्या आधी महिला या सुरक्षित आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार कार्यरत आहे. त्यामुळं त्या उबाठाच्या लोकांनी महिला सन्मानावरती बोलण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाहीये. अहो, जे लोक मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून ज्यांनी व्यंगचित्र छापलं होतं ते लोक महिला सन्मानाच्या गोष्टी करणार. एक लडकी ₹6,20,000 तर दुसऱ्या बाजूला शेतकरी 20 भाव केलेले आहेत. पण जे नमो योजना चालू केली आहे या योजनेचा पहिला हप्ता 1.5 वर्षातला आजही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
तो जुलैच्या अगोदर मिळाला पडतो आणि दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मिळतो. तरी हप्ते मिळाले त्यामुळं हा इकडला निधी तिकडे वळवला का किंवा ह्या योजनेला विलंब होता लागला शेतकऱ्यांना पैसे आम्ही मिळत बोलतो. नसतात. मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी नॅरेटिव्ह हे या निमित्ताने आपण आणतो आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या संदर्भामध्ये मी स्वतः धनंजय मुंडेंशी बोलते, परंतु हा हप्ता मिळाला नाही. गेल्या वेळेला मी आले तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पेसिफिक तक्रारी ज्या शेतकऱ्यांच्या मिळतील तर त्या तुम्ही द्या आमच्याकडे. जनरल पर्पज असं म्हणणं. दुसरं मला तुम्ही सांगा की या बहिणींना पैसे मिळाले समजा तर त्यातल्या कोणीच शेतकरी नाहीयेत का? बहिणी विरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका. एकल महिला त्याच्यात फार मोठ्या संख्येने आहेत की ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या, कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अशा सुद्धा कुटुंबातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे याबद्दलचा हप्ता काही कारणाने मिळाला नसेल तर मी ताबडतोबच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी या संदर्भात विचारणा करते. परंतु पैसे इकडे तिकडे फिरवणं वगैरे प्रश्न नाहीये. रोजगार हमी योजनेची सुद्धा कामं आपण पाहिली की अगदी शेवटपर्यंत यावेळेला चाललेली होती आणि एक अजितदादांच्या संदर्भातला प्रश्न होता. मला असं वाटतं की काल अजितदादा ज्या कार्यक्रमाला होते तेव्हा मी व्यासपीठावरती होते. अजितदादा जे काही मांडतायत तर ते त्यांच्या मनापासून मांडतायत गोष्टी ज्या आहेत त्या. प्रत्येक शब्दातून अर्थाचा अनर्थ काढणं म्हणजे त्यातून बातमी होते असं मला तर वाटत नाही त्यावरती जे आहे ते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलं, एखाद्या वेळेला घेतलं असेल, एखाद्या ठिकाणी कुठे घेतलं नसेल, पण त्यांनी वारंवार स्पष्ट केलेले की मी स्वतः या फाईलवर सही करून निधीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा भूमिका या संदर्भामधली महत्वाची आहे. परंतु ही संकल्पना सगळी मुख्यमंत्र्यांची असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. दुसरं तुम्ही विचारलं की बाबा तुम्हाला काही भीती वाटत नाही का, काळजी वाटत नाही का? असं आहे, जो माणूस स्वतः त्या ठिकाणून चाललेला आहे एखाद्या पुलावरून, अरुंद पुलावरून, तर त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटेल तर त्याच्याकडे बघून तुम्हालाच एवढी भीती वाटते. तर मला असं वाटतं की त्याचा विचार स्वतः शिंदे आहेत, अजित पवार आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी 5-5, 10-10 वर्ष त्यांनी राज्य चालवलेली आहे. स्वतः शिंदे साहेब आधीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांचा अनुभव झालेला आहे. आता 6 वर्ष 7 वर्ष झालेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात तज्ज्ञांचं मत घेऊन निधीची तरतूद करूनच याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. एक दोन विषयाकडे आपण पुन्हा येऊया. आज जे तुम्ही आलाय की यात्रा काय त्या संदर्भात तुम्ही विश्लेषण कराल. आज आम्ही महिलांना काही कार्यक्रम सांगितले आणि त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे ज्या महिला याच्या लाभार्थी होतील, कारण लाभार्थी शब्द मला एवढा आठवत नाही, हक्कदार होतील, तर त्या महिलांना कशासाठी त्यांनी निधी वापरायचा याच्याबद्दल त्यांचा निर्णय त्यांचा आहे. पण ते होत असताना त्या सुद्धा महिलांचे 20-20 जणींचे एकत्र गट करावेत जेणेकरून त्यांना एकमेकीच्या मदतीसाठी सुद्धा तो निधी एकत्रितपणे वापरण्याची सहकार्याची भूमिका राहू शकेल हे त्यांना सांगितलेलं आहे. दुसरं माझ्याकडे तक्रार जी आली की शक्ती गट बचत गटांचे तयार केलेले पण बँकांच्याकडून म्हणजे नोडल बँकेकडून बँक ऑफ महाराष्ट्राकडून सहकार्य मिळत नाहीये. पुण्यात सुद्धा जेव्हा असं झालं त्यावेळेला त्या महिला बचत गटांची यादी घेऊन आम्ही बँकांना विचारणा केली की तुम्ही यांना का देत नाहीये. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली आणि काही दिवसांनी ते बचत गटांना मान्यता दिली. त्यामुळे थोडंसं काही वेळेला तिकडचं टार्गेट त्यांचं पूर्ण झालं असेल तर ते नवीन बचत गट घ्यायला टाळाटाळ करतात. असं सुद्धा होतं. तर नोडल बँकेच्याकडून काय त्रुटी राहते हे आम्ही तपासून घेऊन त्यांना सगळ्यांना बचत गटांना बँकेशी लिंक करण्यासाठी सहकार्य कसं करता येईल या संदर्भात विचार केला. तिसरं म्हणजे एक माझं पद्धत आहे की महिलांचंही ऐकून घ्यायचं तर मग मी त्यांना पत्र द्यायला सांगितली होती की तुम्ही मला लेखी पत्र द्या जेणेकरून तुम्ही तुमचं मनोगत मांडाल. त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं दिसलं मला की आमच्याकडे त्या त्या पक्षाचे आमदार तो विकास निधी त्यांच्या नावाने वापरतात. आम्हाला पक्षाचा विकास निधी जनतेच्यासाठी म्हणून साहेबांच्या नावाने मिळावा. तर त्यांना मी सांगितलं की साहेबांच्या नावाने निधी समजा तुम्हाला मिळाला नसेल तर मी पण आमदार आहे तर मी साहेबांच्या नावाने निधी तुम्हाला देते ना. असं महिला बचत गटांना किंवा त्यांच्या ठिकाणी सातारा जिल्ह्यासाठी मी पूर्वी पण म्हणजे अनेक वर्ष अनेक वेळा अनेक ठिकाणी निधी दिलेला आहे. तशा प्रकारे निधी देईल. आणि मुख्य महिलांचं एक मला कौतुक वाटलं की नागपंचमीचा उद्या सण आहे, श्रावण चालू आहे, आज विनायक चतुर्थी आहे, गुरुवार आहे, तरी सुद्धा त्या सगळ्या जणी वेळात वेळ काढून आलेल्या होत्या आणि एक स्पष्ट दिसतंय की त्यांचा उत्साह वाढलेला आहे. आणि एक्झॅक्टली मला तेच पाहिजे होतं की या मोहिमेचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद कशा प्रकारचा आहे, त्याच्यात त्यांच्या ज्या अडचणी तुम्ही म्हणालात त्या अडचणीतून काय मार्ग काढतोय आणि त्याचा विनियोग करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधणं हाच त्याचा हेतू होता. आता पुढच्या काळामध्ये आमच्या ज्या जिल्हा प्रमुख आणखी पदाधिकारी आहेत त्या तालुकानिहाय त्याच्यामध्ये काम करणार आहेत आणि पुरुष वर्गाचं तुम्ही म्हणालात मगाशी की काही जण अनुपस्थित आहेत तर त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये एक सांगितलं जाहीर केलेलं आहे की राखी एक पत्र आभाराचं तुम्ही या
महिला सन्मान योजनेच्या लाभार्थी आहात म्हणून त्यांना एक पत्र माननीय शिंदे साहेबांचं देणार आहोत या महिलांना. आणि त्यांना महिलांना इच्छा असेल की बाबा साहेबांना एक राखी द्यायची तर ती राखी आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्या राख्या एकत्र करून माननीय साहेबांना त्या सादर करणार आहेत. त्याच्यामुळे एक महिला आणखीन मुख्यमंत्री याच्यामधला दुवा या म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या काम करतील. त्याचबरोबर इतरही पक्षाच्या कोणी महिलांना मुख्यमंत्र्यांचा दुवा म्हणून काम करायचं असेल आणि त्यांना जर का आमच्या बरोबर म्हणजे धनुष्यबाणाच्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आमच्या बाजूने कुठले त्यात राजकारण नाहीये. मुख्यमंत्र्यांना राखी कोणी बांधू शकतो. पण असं ते बोलल्याबरोबर त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली काल. त्यामुळे शिंदेवर काही बोललं शिंदे साहेबांवर की खूप त्यांना प्रसिद्धी मिळते. त्याच्यामुळे ते प्रेमाचं आहे सगळं त्यांचं जे आहे दोघांचं चाललंय ते. त्यात काही फार मोठं राजकीय वाद नाही आहे. मला माहिती घेऊन मी सांगते आपल्याला. परंतु मी आपल्याला एक सांगेल की ज्यावेळेला आधीचं सरकार होतं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचं त्याच्यामध्ये सुद्धा जीएसटीच्या संदर्भात जीएसटी काउन्सिलमध्ये त्या सरकारचे अर्थमंत्री बाजू मांडत असतात. तर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी बाजू मांडली किंवा त्याच्यावरती काय झालं हे मी तपासून घेते. परंतु विरोधी पक्षात असताना मांडणारे व्यक्ती जे आहेत तर त्यावेळेला म्हणजे जीएसटी ज्यावेळेला आलं त्यावेळेला कृषी मंत्री पवारसाहेब होते बरोबर. कारण ते होतेच म्हणजे कृषी. त्यांनी तेव्हा तो का रद्द केला नाही त्याचा जरा अभ्यास करते आणि मग पुढे सांगते काय झालं. न्यायालयावरती मी काहीच बोलू शकत नाही. पण मी ती बातमी नीट वाचली काळजीपूर्वक तर त्याच्या शेवटी म्हटलेलं आहे की त्यांच्या वकिलांनी असं सांगितलं की याचिका मागे घ्यायची नाहीये असं शेवट आहे त्या बातमीचा. मी पण ती बातमी वाचली. नाराजगी व्यक्त केली परंतु त्यांच्या वकिलांनी असं सांगितलं की आम्हाला ती याचिका ठेवायची आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुढे काय होईल ते काय ती जी लाडकी बहीण आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे. त्याचं पोस्टमॉर्टम झालेली आहे माहिती झालेली आहे. पण तो जो आवाजामध्ये रोज अदृश्य भाऊ जो बोलत होता तो आता कुठे आहे त्याला जरा शोधायला पाहिजे असं मला वाटतं. कारण तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. दररोज सुसाईडी देणारा होता तो तिचा. ती व्यक्ती कोण आहे ते शोधलं पाहिजे ना. ते इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी शोधते काय प्रकारे ते रोज अगदी आकाशवाणीसारखं सिरियल सारखं येतंय त्यांचं. तर ते सिरियल जी येते त्याचा कोणतरी डायरेक्टर आहे ना जाहीर होण्याच्या सुमाराला दावा वगैरे सांगता येईल. आता काही सांगता येणार नाही. म्हणजे थोडं पोलरायझेशन व्हावं लागतं त्याच्या आतमध्ये काही सांगते. महायुती नक्की निवडून येणार 100% निवडून येणार आणि साहेब परत मुख्यमंत्री झाल्यावर परत साताऱ्यात तिथेच मुळात काय माहितीये का फायद्यासाठी आणि तोट्यासाठी योजनाच नाहीये. ही योजना जी आहे ती महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे आणि ज्या स्त्रियांचा विश्वास वाटेल तर त्या स्त्रियांना एक कुठेतरी दिलासा देण्यासाठी हे काम करतोय आम्ही. हीच असं नाही अनेक योजनांच्या संदर्भाबरोबर आधी मुळात सरकार जो प्रयत्न करते त्याच्यावरती विश्वास असेल तर त्या योजनेचा फायदा नक्की होईल. नाही पहा मुळामध्ये त्यांनी शिवराज सिंग चौहानांनी अशी योजना केली तर समजा इतर राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना झाल्या असतील तर आपल्या महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचे आपण जनक आहोत. मग ती रोजगार हमी योजना जेव्हा इतर राज्यांनी स्वीकारली आणि केंद्राने कायदा केला तर आपण म्हणतो चांगल्या योजना राष्ट्रांनी स्वीकारल्या पाहिजेत. त्याच्यानुसार त्या योजनेच्या मध्ये मुद्दा असा आहे एकल महिला ज्या आहेत ठिकठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये एकटीवर भार आहे त्या स्त्रियांना कुणाचाही आधार मिळत नाही. त्यांच्या सामाजिक कौटुंबिक त्यांना खूप अडचणी असतात. या पार्श्वभूमीवरती व्यसनाधीनता आहे किंवा बाकीच्या अडचणी आहेत. अशा वेळेला सरकारचा मदत मिळत असेल तर चांगली. अशा प्रकारचा हा विचार कधीपासून चाललेला आहे 2001 पासून जेव्हा सेन्ससमध्ये महिलांच्या श्रमाची नोंद झाली तेव्हापासून चाललेला आहे. आता त्याच्यावरती एक सोल्युशन सारखं उत्तर म्हणून मध्य प्रदेश सरकारने केलं तर त्याच्याबद्दल आपण सुद्धा जर का चांगलं काम सुरू केलं असेल तर ते काहीच चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये. एक मुद्दा फक्त ह्याच्यामध्ये ऍड करते की एका बाजूला विरोधक हे लाडकी बहीण योजनेवरती टीका करतायत आणि दुसरीकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आहे आणि त्यांनी सुद्धा तिथे लाडकी बहीण योजना लागू केलेली. म्हणजे इथेच मला वाटतं की त्यांचा बोरका फाटलेला. आता तर विधान परिषद मी आहे या क्षणी गेली आणि अनेक वर्ष आहे त्याच्यामध्ये 4 वेळेला मला संधी दिलेली आहे.
आता पुढच्या काळामध्ये नक्की घेतील आणि बोलणं विधानसभेचे इलेक्शन होणार आहे. तिथं निवडून पडतील. महिलांसाठी काय लाडक्या बहिणीसाठी काय बाई बदलून द्या. आम्ही प्रचाराला जातो. मागणं करणार काय? जरा इथले भाऊ काय म्हणतात पक्ष बघेल. आम्ही प्रचाराला जातो. तुम्ही या गोष्टीचा एक विचार केला पाहिजे. एक मिनिट मला थोडंसं ह्याबद्दल बोलूया. तुम्ही या गोष्टीचा एक विचार केला पाहिजे की आरक्षण जेव्हा येईल तेव्हा येईल, पण विधान परिषदेच्या उपसभापती पदावर म्हणजे पूर्ण हाऊस काही किती सक्षमपणाने चालवतात. त्यात तुम्ही आणखीन एक बघा की शिवसेनेमध्ये महिलांना नेतेपदच दिलेलं नव्हतं. शिंदे साहेबांनी मान्य नीलमताई गोरे असतील, भावनाताई गवळी, मीनाताई कांबळी या 3 महिलांना त्यांनी नेता केलं. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा महिला नेत्या झाल्या. त्याच्यानंतर महिला सचिवच शिवसेनेच्या इतिहासात नव्हत्या. मनीषाताई कायंदेंना महिला सचिवपद दिलं. आणि तुम्ही कुठेही बघा की प्रत्येक ठिकाणी उलट आम्ही बघितलं की शिंदे साहेब सत्तेवर आल्यापासून 2 कोटी महिलांना विविध योजनांचा लाभ झाला, की लाडकी बहीण योजना सोडून. आणि उलट मला वाटतं की ताई त्याबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतील. जेंडर बजेट असेल, जेंडर सेन्सिटायझेशन असेल, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सरकार हाताळतं. तुम्ही काय बोलत 15 होता. वर्षापासून जर तुला पैसे द्यायचं तर म्हणतो बायकोला विचारलं पाहिजे. 15 वर्षापासून कोण आम्ही म्हणतो विचारतो पहिले बायकोला. पण चांगले ते साताऱ्याचे पत्रकार पुरोगामी आहेत, त्यात काही अर्थ नाही. बोला. मला तुम्ही सांगा बरं की ताणतणाव कधी नसतो घरामध्ये. थोडंफार असतंच हो घर म्हटल्यावर. शेवटी आपण सगळे एक कुटुंबासारखे आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा घरी होतो तेव्हा शहरात एक मागे बसले त्यांनीच आणलेत मागे. त्यांनीच आणलंय. त्यांनी 2 गाड्या आणल्या. आम्ही आतमध्ये घेतलंच नाही. तुम्हाला काय माहिती. ओके, थँक्यू.